एक 38 वर्षाची अतिशय सुंदर महिला असते. तिचं नाव सुनीता असतं. तिला पाहून कुणीही तिच्यावर फिदा होत होतं. मित्रांनो, सुनीता देवीचा नवरा, ज्याचं नाव सुरेश पासवान असतं, त्याचे वय 50 वर्ष होतं आणि तो व्यवसायाने एक जज होता. तो काही कामानिमित्त 2-4 दिवसासाठी त्याला बाहेर जायचं होतं. ही गोष्ट तो आपल्या बायको सुनीता देवीला सांगतो. हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावर एक चमक आणि आनंद दिसून येतो, जो पाहण्यासारखा होता. मग काय, सुरेश पासवान आपल्या कामानिमित्त 3 दिवसांसाठी निघून जातो. पण सुनीता देवी सकाळी 10 वाजता आंघोळीसाठी जाते. ती बाथरूममध्ये आंघोळ करत असताना अचानक तिच्यावर वरून एक पाल पडते. पाल पडताच ती त्या अवस्थेत असते जे तुम्ही समजू शकता. बाथरूममध्ये ती आंघोळ करत होती. त्याच अवस्थेत ती आता ओरडत बाहेर येते. मित्रांनो, ती बाहेर येताच काय होतं, तिचा एक नोकर, ज्याचं नाव राजेश असतं, तो तिला त्या अवस्थेत पाहतो. त्याचे तर होशच उडून जातात. मेंदू सुन्न होतो. कारण कोणताही माणूस एखाद्या स्त्रीला अशा अवस्थेत पाहिलं तर कोणाचे पण डोके फिरणार. मग मित्रांनो, ही सुनीता देवी आपल्या अंगावर टॉवेल गुंडाळते आणि टॉवेल गुंडाळून आपल्या खोलीत निघून जाते आणि आपल्या नोकराला म्हणजे रमेशला आवाज देते. ती म्हणते, इकडे ये रमेश. त्यानंतर तिचा नोकर रमेश तो खोलीत जातो आणि मग मित्रांनो, रमेशच्या हातावर 10,000 रुपये ठेवून ती म्हणते, आज रात्रीसाठी मला खुश करून टाक. त्याच्या बदल्यात तुला जे हवं ते माझ्याकडून घे. मित्रांनो, मग या दोघांमध्ये जे झालं ते होणे स्वाभाविकच होतं. पण यामागे जी घटना घडली ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. हरियाणाची राजधानी चंदीगड आणि चंदीगड जवळील एक कॉलनी आहे, अमरावती कॉलनी. ही घटना ह्याच कॉलनीमध्ये घडली होती. तेथे एक जज राहत होते, ज्यांचे नाव सुरेश पासवान होतं. तो व्यवसायाने जज होता. त्याचं वय 50 वर्ष होतं. आता जर सुरेश पासवान यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या बायकोला जाऊन 4 वर्ष झाले होते. तसेच त्यांचे 2 तरुण मुले होते. त्यांची देखील लग्न झालं होतं. दोन्ही मुले बाहेर जाऊन सेटल झाली होती, म्हणजे परदेशात जाऊन राहू लागले होते आणि आपापला व्यवसाय करू लागले होते. मित्रांनो, आजकालच्या मुलांबद्दल तुम्हाला माहिती आहे की आता तो काळ राहिला नाही की स्त्री पुरुष आपल्या कुटुंबासोबत राहायचे, आईवडिलांची काळजी घ्यायचे आणि त्यांच्या म्हातारपणाचा आधार व्हायचे. हे सगळं आता फक्त बोलण्यात उरलं आहे. आजच्या काळात पाहिलं तर 100 पैकी फार तर 85 कुटुंब अशी असतील जी आपल्या आईवडिलांबद्दल गंभीरपणे विचार करतात. बाकी जे शिकलेले नोकरी करणारे लोक आहे ते आपल्या आयुष्यात इतके व्यस्त होतात की आईवडिलांसाठी वेळ त्यांना राहतच नाही. सगळे आपापल्या आयुष्यात सेटल होतात आणि आईवडिलांना एकटे सोडून देतात. अगदी त्याच प्रकारे सुरेश पासवान यांचे दोन्ही मुले लग्नानंतर आपापल्या संसारात रमले होते. घरात फक्त सुरेश पासवान आणि त्यांची बायको उरली होती. पण 4 वर्षानंतर त्यांच्या बायकोचे निधन झाले. त्या दिवसानंतर सुरेश पासवान पूर्णपणे एकटे पडले. ना कुणी जीवनसाथी, ना कुणी मनमोकळं करायला माणूस, मोठं घर आणि त्यात फक्त शांतता. ते इतके एकटे पडले होते की त्यांना वेळ काढणं देखील अवघड जाऊ लागलं होतं. मित्रांनो, आयुष्यात एक टप्पा नक्की असा येतो की जेव्हा जीवनसाथी असणे खूप आवश्यक वाटते. ती अशी वयाची वेळ असते जिथे ना आईवडील तुमचं दुःख समजू शकतात, ना मुलं तुमचं एकटेपण जाणू शकतात. त्या वळणावर फक्त एक साथीदार हवा असतो, जो सुखदुःखात साथ देईन, जो न सांगताही मन समजून घेईल. जीवनाच्या त्या शांततेत त्या एका साथीदाराची किंमत सर्वात जास्त असते. बायको गेल्यानंतर सुरेश पासवान यांना वाटू लागलं की आयुष्य त्यांच्यावर कोसळत आहे. त्यांनी विचार केला, उरलेलं आयुष्य एखादं लग्न करून घालवलं तर आणखी बरं होईल. घरात एखादी स्त्री असेल तर आयुष्य निभावणं सोपं जाईल. म्हणून त्यांनी एका स्त्रीच्या शोधाला सुरुवात केली. आता 50 वर्षाच्या वयात स्त्री कशी मिळेल, तुम्ही स्वतःचा अंदाज लावू शकता. मित्रांनो, त्यांनी खूप प्रयत्न केले. शेवटी त्यांना एका कुटुंबातून एक स्त्री मिळाली. ती फार गरीब नव्हती, मध्यमवर्गीय कुटुंबातील होती, पण ती एक विधवा स्त्री होती. तिचं नाव होतं सुनीता देवी. जेव्हा सुरेश पासवान यांनी तिच्यासोबत लग्नाबद्दल बोलणी केली तेव्हा ती लग्नासाठी तयार झाली.
आणि मग दोघांचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर सुनीता देवीचं वय 38 वर्ष होतं. 38 वर्ष हे काही जास्त वय नसतं आणि या वयात सुनीता देवीच्या देखील काही स्वतःच्या गरजा होत्या. पण जर सुरेश पासवान यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं वय सुनीता देवीपेक्षा खूपच जास्त होतं. आणि खरं सांगायचं तर त्या वयात सुरेश पासवान कोणत्याही स्त्रीला पूर्णपणे समाधान देऊ शकत नव्हते. सगळे पुरुष असे नसतात, पण सुरेश पासवान तसे होते. या कारणामुळे सुनीता देवीला जी अपेक्षित आनंदाची गरज होती ती पूर्ण होत नव्हती. सुरेश पासवान यांनी लग्न जीवनसाथीच्या गरजेसाठी केलं होतं, पण सुनीता देवीचं लग्न तिच्या शारीरिक गरजांसाठी केलं होतं. पण सुनीता देवीने लग्न तिच्या शारीरिक गरजांसाठी केलं होतं. आता तिच्या नवऱ्याकडून तिच्या त्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे हळूहळू तिचं लक्ष इतरांकडे जाऊ लागलं. ती मनात विचार करू लागली, पैशाची गरज तर सुरेश पासवान पूर्ण करू शकतात. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता, मालमत्ता होती, सगळं काही होतं. पण तिची जी शारीरिक गरज होती ती पूर्ण होत नव्हती. म्हणून सुनीता देवी इकडे तिकडे पाहू लागली, पण लगेच ती स्वतःला थांबवते, कारण ती इतक्या मोठ्या पदावर असलेल्या माणसाची बायको होती. जर ती उगाच इथे तिथे लक्ष देऊ लागली तर ते बरोबर दिसणार नव्हतं. सुरेश पासवान यांचा एक ड्रायव्हर होता, ज्याचं नाव रमेश होतं. कधी कधी सुरेश पासवान स्वतःची गाडी चालवत असायचे. थोड्या अंतरासाठी ते स्वतःच गाडी घेऊन जात असायचे. पण जेव्हा कुठे बाहेर जायचं असेल किंवा काही महत्त्वाचं काम असेल तेव्हा ते रमेशला सोबत घेऊन जायचे. मित्रांनो, रमेश हा एक हट्टाकट्टा तरुण होता. त्याचं वय साधारण 30 वर्ष होतं. सुनीता देवी त्याच्याकडे वारंवार पाहू लागली आणि प्रत्येक वेळी पाहिल्यावर तिच्या मनात काहीतरी वेगळे विचार येऊ लागले. ती हळूहळू रमेशकडे आकर्षित होऊ लागली. तिच्या मनात विचार येऊ लागले, याच्यासोबतच माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होऊ शकतात. पण नवरा घरात असताना हे मात्र शक्य नव्हतं. मित्रांनो, एक दिवस अशी बातमी समजते की सुरेश पासवान यांना एका कामानिमित्त शहराबाहेर जावं लागणार आहे. तेव्हा सुरेश पासवान म्हणाले की 3 दिवसासाठी बाहेर जात आहे. तेव्हा सुनीता देवीच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आणि आतल्या आत आनंद उमटला. तिला माहिती होतं की इतक्या लांबच्या प्रवासासाठी सुरेश पासवान स्वतःच गाडी चालवणार आणि एकटेच जाणार. तिथे त्यांचं वैयक्तिक काम होतं. निघताना सुरेश पासवान रमेशला सांगतात, घरात काही छोटं मोठं काम असेल तर बघून घे आणि मॅडमला काही लागली तर मदत कर. असं सांगून ते सुनीता देवीला घरात रमेशच्या जबाबदारीवर सोडून निघून जातात. आता सुनीता देवी जणू या संधीची वाट पाहत होती. तिने मनात आधीच योजना आखून ठेवली होती. त्या दिवशी सकाळी सुमारे 10 वाजता ती आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाते. पण नशिबाचा एक वेगळाच खेळ होता. ती आंघोळ करत असताना बाथरूमच्या छतावरून एक पाल थेट तिच्या अंगावर पडते. घाबरून सुनीता देवी जोरात किंकाळते आणि घाईगडबडीत त्या भोंगळ्या अवस्थेतच बाथरूममधून बाहेर धावत येते. त्यावेळी संपूर्ण घरात फक्त रमेशच होता. तो अचानक मॅडमची किंकाळी ऐकून घाबरतो. काय झालं असेल असा विचार करून तो आवाजाच्या दिशेने धावत जातो आणि समोर जे दृश्य त्याच्या नजरेस पडतं तो पाहून तो थबकून जातो. तो लाजेने नजर खाली घालतो. इकडे सुनीता देवी धावत आपल्या खोलीत जाते. एक टावेल आपल्या अंगाभोवती गुंडाळते आणि मग रमेशला आवाज देते. रमेश थोडा घाबरतच खोलीत येतो. ती म्हणते, घाबरू नको, आतमध्ये ये. तो आत जातो आणि त्याची नजर तिच्यावर पडते. ती फक्त टावेलमध्ये उभी असते. रमेश थोडा अस्वस्थ होऊन विचारतो, मॅडम काही काम होतं का? सुनीता देवी हलकसं हसते. 2 मिनिटं थांब म्हणते आणि ती कपाटातून 10,000 रुपये काढते. हळूच ते त्याच्या हातात ठेवते आणि म्हणते, तुला माहीत आहे ना माझ्या आणि साहेबांच्या वयात किती फरक आहे. प्रत्येक स्त्रीच्या पण काहीतरी गरजा असतात. जर आजची रात्र तू मला खुश केलं तर तुला हवं ते देईन. बाहेर कुणावर विश्वास नाही. तू आपला माणूस आहे. आता परिस्थिती स्पष्ट झाली होती. रमेश आधीच तिच्याकडे आकर्षित झाला होता. जेव्हा समोरून स्पष्ट नियंत्रण मिळालं तेव्हा तो मागे हटला नाही. त्या रात्री दोघांमध्ये जे घडलं ते अपरिहार्य होतं. तिच्या अपेक्षेप्रमाणे तो तिच्या सोबत राहिला आणि जेव्हा दोघेही पूर्ण शांत झाले ते त्याच बिछाण्यावर स्थिरावले. मित्रांनो, पुढचे 3 दिवस घरात जणू वेगळीच दुनिया सुरू होती.
सुरेश पासवान शहराबाहेर होता आणि इथे घरात सुनीता देवी आणि रमेश दोघे जणू नवरा बायकोसारखे राहत होते. दिवस असो वा रात्र, दोघांमधील जवळीक सतत वाढतच होती. सुनीता देवीला आता तिच्या मनासारखं सगळं मिळत होतं, तर रमेशसाठी ही गोष्ट एखाद्या स्वप्नासारखीच होती. 3 दिवस कसे गेले दोघांनाही कळालं नाही. पण 3 दिवस संपले आणि 4थ्या दिवशी सुरेश पासवान परत घरी आला. त्यांच्यासोबत घरी येताच पूर्ण परिस्थिती बदलली. आता पूर्वीसारखं मोकळेपण उरलं नव्हतं. दोघांनाही सावध राहावं लागत होतं. घरात साहेब असताना काहीतरी करणं खूप कठीण झालं होतं. 10 दिवस गेले, 20 दिवस गेले, हळूहळू महिना जवळ आला. पण या काळात सुनीता देवी आणि रमेश यांना एकमेकांच्या जवळ येण्याची संधी देखील मिळाली नाही. ते फक्त एकमेकांकडे भुकेल्या नजरेने पाहत राहायचे. सुरेश पासवान नेहमी घरात असल्यामुळे दोघेही अस्वस्थ झाले होते. सुनीता देवीच्या मनात चिडचिड वाढत होती. तिला वाटू लागलं, असे किती दिवस चालणार. शेवटी एक रात्री सुनीता देवीने ठरवलं, आज काहीही झालं तरी मी रमेशकडे जाणारच. ती थांबली, वाट पाहत राहिली आणि जेव्हा तिला खात्री झाली की सुरेश पासवान गाढ झोपली आहे, ती हळूच बिछाण्यावरून उठली. पायाचे आवाजही होऊ न देता ती सावकाश रमेशच्या खोलीकडे निघाली. रमेशच्या खोलीत पोहोचताच ती घाईघाईने म्हणाली, लवकर, मला राहत नाही. आणि क्षणात दोन्ही पुन्हा एकमेकांच्या जवळ आले. साधारण अर्ध्या तासात सगळं शांत झालं. त्यानंतर सुनीता देवी सावधपणे आपल्या खोलीत जाऊन नवऱ्याजवळ येऊन झोपली. पण त्या रात्री तिच्या मनात एक वेगळीच भीती बसली होती. तिला सतत वाटत होतं, कुणी पाहिलं तर नाही ना. पुढचे काही दिवस असंच लपून छपून चालू राहिलं. पण प्रत्येक वेळी तिच्या मनात भीती वाढतच चालली होती. कारण भीतीच्या सावलीत केलेल्या गोष्टी पूर्ण समाधान मिळत नाही. मन कायम धडधडत राहतं आणि पकडले जाण्याची भीती माझ्या संपवते. सुनीता देवी आता जास्त विचार करू लागली. काहीतरी कायमचा उपाय करायला हवा. मित्रांनो, आता सुनीता देवीच्या मनात एकच विचार घर करून बसला होता, असं लपून छपून किती दिवस. कारण प्रत्येक वेळी तिच्या मनात भीती असायची, ना मोकळेपण ना समाधान. म्हणून तिने ठरवलं, आता काहीतरी पक्की व्यवस्था करायला हवी. काही दिवस विचार करून सुनीता देवीने एक नवीन धाडसी निर्णय घेतला. तिने शहरातील एका हॉटेलच्या मालकासोबत संपर्क साधला. गुपचूप बोलणी केली आणि एक खोली बुक करण्यात आली. प्लॅन अगदी स्पष्ट होता. घरापासून दूर, कोणाचाही संशय नाही आणि पूर्ण मोकळेपणा. त्या दिवशी संध्याकाळी सुनीता देवीने सुरेश पासवान यांना फोन केला. ती म्हणाली, माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, थोडा उशीर होईल. सुरेश पासवान यांना काही संशय आला नाही. ते शांतपणे म्हणाले, ठीक आहे. आणि एवढंच तिला हवं होतं. रमेशला सिग्नल मिळाला. घरातून निघाल्यानंतर सुनीता देवीने लगेच रमेशला मेसेज केला, काही बहाणा करून हॉटेलमध्ये ये. रमेश आधीच तयारी करून होता. त्याने कामाचं कारण सांगून बाहेर पडण्याची व्यवस्था केली. थोड्याच वेळात दोघेही त्या हॉटेलच्या खोलीत समोरासमोर होते. त्या दिवसानंतर हे एकदाच थांबलं नाही. आता तर दर 4थ्या-5व्या दिवशी, कधी आठवड्यातून 2दा दोघेजण हॉटेलमध्ये भेटू लागले. सगळं खूप काळजीपूर्वक चालू होतं. सुनीता देवीला वाटत होतं, आता आपल्याला कुणी पकडू शकणार नाही. पण मित्रांनो, चुकीच्या मार्गावर कितीही सावध चालला तरी चूक एक दिवस उघडी पडते. आणि इथेही अगदी तसंच होणार होतं. एका रात्री सुमारे 10 वाजण्याचा वेळ होता. सुनीता देवी आणि रमेश नेहमीप्रमाणे हॉटेलच्या खोलीत होते. तेवढ्यात हॉटेलबद्दल पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की इथे गैरप्रकार चालू आहे. क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी हॉटेलवर रेड टाकली. हॉटेलमधील प्रत्येक खोली तपासली जात होती. एकामागोमाग एक दरवाजे उघडले जात होते. आणि मग पोलीस सुनीता देवीच्या खोलीपाशी पोहोचले. दारावर जोरात ठोके पडू लागले. अचानक झालेल्या आवाजाने दोघांचेही होश उडाले. घाईघाईत स्वतःला सावरत सुनीता देवीने दार उघडलं. आणि दार उघडताच समोर उभे असलेले पोलीस पाहून सुनीता देवी आणि रमेश दोघांचेही चेहरे फिक्के पडले. क्षणभरासाठी खोलीमध्ये पूर्ण शांतता पसरली. पोलिसांनी आत नजर टाकली आणि सगळं त्यांच्या लक्षात आलं. कारण परिस्थिती अगदी तशी होती की काही लपवण्यासारखं उरलं नव्हतं. पोलिसांपैकी एकाने सुनीता देवीकडे नीट पाहिलं आणि अचानक तो थोडा दचकला. कारण त्याला आठवलं, ही तर जज साहेब सुरेश पासवान याची बायको आहे. आता तर प्रकरण आणखीनच गंभीर झालं. पोलिसांनी कोणतीही दया न दाखवता दोघांनाही ताब्यात घेतलं.
मित्रांनो, अशा बातम्या लपून राहत नाही. थोड्याच वेळात सोशल मीडियावर, स्थानिक मीडियामध्ये शेअरभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोक वेगवेगळ्या चर्चा करू लागले. ज्याचं नाव कधी सन्मानाने घेतलं जायचं त्याच्याच घरात चर्चा आता वेगळ्याच कारणासाठी होत होती. थोड्याच वेळात पोलिसांनी सुरेश पासवान यांना फोन केला. तेव्हा त्यांना समजलं त्यांची बायको आणि त्यांचा ड्रायव्हर दोघेही हॉटेलमध्ये पकडले गेले. तेव्हा त्यांना जबर धक्का बसला. त्यांना काही क्षण विश्वासच बसत नव्हता. नंतर सुरेश पासवान यांनी आपला प्रभाव आणि पैसे वापरून दोघांची पोलिसांतून सुटका करून घेतली. पण आतून ते पूर्णपणे तुटले होते. घरात परतल्यावर त्यांनी कोणताही गोंधळ न करता शांतपणे निर्णय घेतला. एक अनुभवी कायदेतज्ञ असल्यामुळे त्यांनी स्वतःच घटस्फोटाची कागदपत्रे तयार करून घेतली आणि सुनीता देवीसोबत सर्व संबंध कायमचे तोडले. रमेशला लगेच कामावरून काढून टाकण्यात आलं. त्याला गावाकडे परत पाठवण्यात आलं. एकाच घटनेने तीनही जणांच्या आयुष्याची दिशा बदलून गेली. सुरेश पासवान यांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात फक्त सोबत मिळावी म्हणून लग्न केलं होतं. पण त्याच निर्णयामुळे त्यांची प्रतिष्ठा धोक्यात आली. त्यांना सर्वात जास्त वेदना कशाची झाली माहीत आहे? विश्वास तुटण्याची, नाम बदनाम होण्याची आणि चुकीचा निर्णय घेतल्याची. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.